Hello dear students, today we learn how to find the area of a right angle triangle. Observe the given figure. The sides of lanes P and Q that form the right angles of the triangles. बघा राईट अँगल ट्रायंगल्स फॉर्म केलेला आहे. हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पी आणि क्यू त्याच्या काय आहे, साइड्स आहे. त्या साइड्स कशाच्या आहेत, अजून फॉर्म द साइड्स ऑफ द रेक्टँगल ऑल्सो. रेक्टँगलच्या सुद्धा काय आहेत, त्या साइड्स आहेत. नाउ फ्रॉम द फिगर वी सी दॅट एरिया ऑफ रेक्टँगल is equal to 2 into area of a right angle triangle. दोघं राईट अँगल काय आहे, सेम आहे. देअरफॉर 2 into area of right angle triangle. Right angle triangle. We know that area of a rectangle is equal to length into breadth, means P into Q. P into Q is equal to 2 into area of right angled triangle. आणि आपल्याला एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा. हा 2 इकडे काय आहे, मल्टिप्लाय म्हणजे P इंटू Q अपॉन 2 इज इक्वल टू एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. समजलं तुम्हाला? म्हणजेच काय फॉर्म्युला फाइंड आउट केला आपण, एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू काय, प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल. म्हणजेच काय, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा एक फॉर्म्युला आपल्याला अजून काय मिळतो, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. समजलंय? ठीक आहे. आता हे फॉर्म्युला यूज करून आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट नंबर 46 सॉल्व करूया. Let us solve example number first from practice set number 46. A page of a calendar is 45 centimeter long and 26 centimeter wide. What is its area? We know the formula to calculate the area of a rectangular shape. The area of a page, area of a page is equal to length into breadth. What is the length? 45 multiplied by 26. Do the calculation. 26 5 130, 0 carry 13. 26 4 104, 104 plus 13 117. Means area of a calendar which is a rectangular shape is equal to 1117. Area of the page is 1117 centimeter square. Write down the unit, centimeter square. Now second example. What is the area of a triangle with a base 4.8 centimeter and height 3.6 centimeter? रेक्टँग्युलर काय दिलेला आहे, शेप दिलेला आहे, त्याचा बेस आणि हाईट दिलेला आहे. आपल्याला काय फाइंड करायचं, एरिया ऑफ अ ट्रायंगल फाइंड आउट करायचं आहे. आता आपण फॉर्म्युला लिहिला, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. पुट ऑफ द व्हॅल्यूज 1/2. बेस किती दिला आहे, 4.8 इंटू हाईट किती आहे, 3.6. डू द कॅल्क्युलेशन. 2 1 2, 2 2 4, 2 4 8, मीन्स 2.4 multiplied by 3.6. Do the multiplication.
मल्टिप्लिकेशन करायचं आहे, डेसिमल पॉईंट नंतर कन्सिडर करायचं आहे. वी नो 24 6 144 कॅरी 14, 24 3 72 72 प्लस 14 86 डेसिमल पॉईंट 2 डिजिट 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. हा काय आला एरिया ऑफ अ ट्रायंगल. बेस आणि हाईट दिलेली होती, कॅल्क्युलेशन्स केलं आणि आपण काय केलं युनिट लिहिलं 8.64 सेंटीमीटर 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर इज द एरिया ऑफ अ ट्रायंगल. ओके, नाउ सॉल्व क्वेश्चन नंबर 4. अ रेक्टेंगुलर हॉल is 12 meter long and 6 meter broad. Its flooring is to be made of square tiles of 30 centimeter. How many tiles will fit in the entire hall? How many will be required if tiles of a side is 15 centimeter were used? दोन क्वेश्चन विचारलेले आहे. पहिल्यांदा टाईलची साईड किती दिली आहे 30 सेंटीमीटर आणि दुसऱ्या दिलेली आहे 50 सेंटीमीटर. तर किती टाईल्स लागतील हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये त्यांनी विचारलेलं आहे. लेट अस सॉल्व द गिवन एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप. एक्झाम्पल नंबर 4. First we find the area of the floor of the wall. The area of the floor of the hall, rectangular shape आहे means L into B, 12 into 6 is equal to 72 meter square. 12 6 72 meter square. आता आपण काय फाइंड आउट करूया, द एरिया ऑफ वन स्क्वेअर टाईलचा शेप कसा आहे, स्क्वेअर शेप आहे टाईल. आता ती किती दिले 13 सेंटीमीटर. आपण त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करूया, मीटरमध्ये. 13 सेंटीमीटर इज इक्वल टू 13/100 मीटर. मग त्याचा एरिया काय येणार आहे 13/100 साईड स्क्वेअर इंटू 13/100 म्हणजे तो किती येतो 9/100 मीटर स्क्वेअर. हे लक्षात आलं तुमच्या. 13 सेंटीमीटर आहे. युनिट सेम करायचे आहे कारण फ्लोअरची जी लेंथ आणि ब्रीथ आहे ती मीटरमध्ये दिलेली आहे आणि टाईलची जी साईड आहे ती सेंटीमीटर दिली आहे. म्हणून आपण ही मीटरमध्ये कन्वर्ट केली आणि त्याचा एरिया ऑफ वन टाईल त्याची लेंथ 30 सेंटीमीटर असताना फाइंड आउट केलं, त्याला 9/100 मीटर स्क्वेअर. आता नंबर ऑफ टाईल्स, दी नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड is equal to area of the floor upon area of one tile. Area of one tile. आता फ्लोअरचा एरिया किती आला आहे 72 डिवाइड बाय एरिया ऑफ वन टाईल किती आला आहे 9/100. कॅल्क्युलेशन करायचं आहे 72 मल्टिप्लाय बाय 100/9. 9 1 9 9 8 किती येतात टाईल्स 100 टाईल. जेव्हा टाईलची साईड ही 30 सेंटीमीटर असते तेव्हा आपल्याला किती टाईल्स लागतात 800 टाईल्स लागतात. अँड इफ द साईड ऑफ द टाईल इज 15 सेंटीमीटर त्याचा एरिया काय येणार आहे, एरिया इज इक्वल टू 15/100 इंटू 15/100 इज इक्वल टू 15/100 इंटू 15/100 इज इक्वल टू 9/400 मीटर स्क्वेअर. मग आपण आपल्याला फाइंड आउट करायचे नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड. द नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड इफ इट्स लेंथ इज 15 सेंटीमीटर. एरिया ऑफ अ टाईल एरिया ऑफ अ हॉल फ्लोअर अपॉन एरिया ऑफ वन टाईल. फ्लोअरचा एरिया किती आहे 72 डिवाइड बाय त्याला आपलं हे 9/400. कॅल्क्युलेशन्स करा 72 मल्टिप्लाय बाय 400 9 3200 टाईल्स आर रिक्वायर्ड. ओके, टाईल्स आर रिक्वायर्ड म्हणजे 15 सेंटीमीटर जेव्हा टाईलची साईड असेल तेव्हा 3200 आपल्याला टाईल्स लागतील आणि 30 सेंटीमीटर जेव्हा असेल तेव्हा आपल्याला टाईल्स किती लागतील 800 टाईल्स लागतील. ओके, नंबर 3.
What is the value of a rectangular plot of a land 75.5 meter long and 30.5 meter broad at the rate of 1000 rupees per square meter? आपल्याला प्लॉटची काय काढायची, किंमत काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट काय करावं लागेल, एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट. एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल टू एल इंटू बी. व्हॅल्यू पुटअप करा. 75.5 मल्टिप्लाय बाय 30.5. हे मल्टिप्लिकेशन आपण केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 2305.75 मीटर स्क्वेअर. हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लाय 3 डिजिट बाय 3 डिजिट किती मिळतं ते 2305.75 मीटर स्क्वेअर. एरिया आहे म्हणून त्याचं युनिट लिहिलं मीटर स्क्वेअर. आपल्याला माहिती द कॉस्ट ऑफ द प्लॉट, द कॉस्ट ऑफ प्लॉट इज इक्वल टू रेट इंटू एरिया. आता रेट किती दिला आहे 1000 मल्टिप्लाय बाय एरिया किती आला 05.75. 2302750 75123 123 डेसिमल पॉईंट 123 हे जास्त झालं. डेसिमल पॉईंट 2 डिजिट म्हणजे काय आलं 30275 युनिट टेन्स 100,000 10,000 lakh 10 lakh 23,02,750 rupees. Therefore, final answer, the cost of plot is 20 rupees 23,02,750. ओके, समजलं. एरिया फाइंड आउट केला आणि पर कॉस्ट काय होती 1000 रुपीज. त्याने मल्टिप्लाय केलं रेटने. आपल्याला टोटल कॉस्ट कशाची मिळाली, प्लॉटची मिळाली. एक्झाम्पल नंबर 3. नाउ वी सॉल्व एक्झाम्पल नंबर 4. नाउ क्वेश्चन नंबर 5. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ अ गार्डन विथ मेजर्स ॲज शोन इन द फिगर अलॉंग साईड. आता फिगर दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, पेरिमीटर फाइंड आउट करायचे आहे आणि मग त्याचा काय करायचा आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता किती साईड्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती साईड्स आहेत 12 साईड्स आहेत इक्वल. आणि त्याची लेंथ किती दिली 13 मीटर. देअरफॉर द फिगर हॅज 12 इक्वल sides each with 13 meter. Therefore its perimeter is equal to काय येणार आहे 13 into 12 that is equal to 156 मीटर. ही काय झाली त्याची पेरिमीटर फाइंड आउट झाले. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया फाइंड आउट करण्यासाठी बघा आपण त्याचे काय केले 5 स्क्वेअर फॉर्म होतात बघा. फिगर जर आपण अशी जॉईन केली 1 2 3 4 5 मग काय येणार आहे द फिगर कन्सिस्ट ऑफ 5 स्क्वेअर्स each with side 13 meter. Therefore its area of the given figure is equal to 5 multiply by area of 1 square काय येणार आहे side square. 5 multiply by 13 square 169. Do the multiplication 845 मीटर स्क्वेअर. म्हणजे फिगरची पेरिमीटर आली 156 मीटर आणि त्याचा एरिया आला 845 मीटर स्क्वेअर. राईट डाऊन ऑल questions, all examples and answers in your classwork notebook. Okay.